पंडित रमाबाईंचा जन्म चित्तपावन ब्राह्मण परिवारामध्ये अनंतशास्त्री डोंगरे व अंबाबाई यांच्या घरात या उभयतांच्या पदरी 23 एप्रिल 1858 रोजी कर्नाटक राज्यातील गंगामूळ कारकाला येथे झाला. ब्राह्मण जातीमध्ये देखील उच्च जातीमधली ब्राह्मण परिवारामध्ये रमाबाई जन्माला आली होती. परंतु अनंतशास्त्री डोंगरे यांनी आपल्या पत्नीला शिक्षित केल्यामुळे, तिला संस्कृत शिकवल्यामुळे त्या काळच्या त्याच्या सोबत्यांनी ब्राह्मणांनी त्यांना गावाबाहेर काढलं होतं, त्यांना जातीबाहेर टाकलं होतं, वाळीत टाकलेलं होतं. आणि त्यामुळे अनंतशास्त्री डोंगरे आपल्या परिवाराला सोबत घेऊन गावोगावी हिंडत असत, पवित्र मंदिरांमध्ये तीर्थक्षेत्रांना भेटी देत असत, मंदिरांमध्ये कथा, धार्मिक पौराणिक कथांचं वाचन करत असत, संस्कृतमधून लोकांना बोध करत असत आणि मिळालेल्या भिक्षेवर, अन्नधान्यावर हा परिवार आपलं गुजराण करत असे. 1874चा काळ अतिशय उपासमारीचा, भूकबळीचा काळ म्हणून ओळखला जातो. या काळामध्ये हा परिवार गावोगावी फिरत असताना एका ठिकाणी उपासमारीमुळे 1874च्या काळामध्ये पंडित रमाबाईंच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि 1 महिन्यानंतरच त्यांच्या आईचाही मृत्यू झाला आणि मोठी बहीण कृष्णाबाई हिचाही उपासमारीमुळे मृत्यू झाला. आपल्या आईवडील आणि मोठ्या बहिणीला उपासमारीमुळे मृत्यू पावलेलं पाहून रमाबाईच्या बालमनावर खोल आघात झाले. तिने दुःख, उपासमार, भ्रमती, गरिबी अगदी जवळून पाहिली होती, तिने अनुभवली होती. तिच्यासोबत तिचा एकच भाऊ उरला होता, त्याचं नाव श्रीनिवास. आणि 16 वर्षाची असताना श्रीनिवाससोबत ती कलकत्त्याला आली. कलकत्त्याला आले असताना तिची विद्वत्ता पाहून, तिची स्मरणशक्ती पाहून, तिची बुद्धिमत्ता पाहून कलकत्ता विद्यापीठातील प्राध्यापक अचंबित झाले. पंडित रमाबाईने 3 वर्षाच्या काळामध्ये 4000 किलोमीटरचा प्रवास करून भारतातील जवळजवळ सर्व प्राचीन मंदिरं आणि सर्व प्राचीन नद्या, पवित्र नद्या पाहिल्या होत्या, त्यांचं दर्शन घेतलं होतं, त्यांना भेटी दिलेल्या होत्या. एवढंच नाही तर तिला कन्नड, बंगाली, मराठी, हिंदी, इंग्रजीसोबत 7 भाषा येत होत्या आणि 7 भाषामध्ये ती अतिशय प्रबळ अशी प्रभुत्व तिने मिळवलेलं होतं. तिने 32,000 श्लोक संस्कृतमधून तोंडपाठ केलेले होते आणि अशी विद्वान तरुणी पाहून, 20-21 वर्षाची विद्वान तरुणी पाहून त्यावेळच्या विद्यापीठाच्या, कलकत्ता विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी तिला 1879 रोजी पंडिता ही उपाधी देऊन गौरव केला. पंडिता म्हणजे संस्कृतचं जिला ज्ञान आहे किंवा संस्कृतची पंडित आहे ती. आणि त्या लोकांनी तिचं जे निरीक्षण केलं, तिच्यावर जी चाचणी केली किंवा तिचा जो अभ्यास केला, त्यानुसार त्यांनी पाहिलं की ही केवळ पंडितच नाही तर ती ज्ञानी आहे, तिची बुद्धी प्रगल्भ आहे, अगाध आहे आणि बुद्धीची देवी म्हणून सरस्वतीला ओळखलं जातं. आणि म्हणून त्यांनी पंडित रमाबाईला सरस्वती ही देखील उपाधी दिली. पंडिता आणि सरस्वती ही उपाधी तिला 1879 कलकत्त्यातील विद्वान प्राध्यापकाकडून मिळाली. आणि ह्याच काळामध्ये 1883च्या दरम्यान पंडित रमाबाई 20-22 वर्षाची असताना नामवंत झाली. तिला वेगवेगळ्या ठिकाणी बोलवण्यात येऊ लागले. तिने आपल्या भाषा संभाषणाने, कौशल्याने, आपल्या वक्तृत्वाने अनेकांना अचंबित केलं आणि अनेकांना आश्चर्यचकित केलं. आणि असं असतानाच, तिची ओळख जगापुढे येत असतानाच, ती पंडिता आणि सरस्वती ही उपाधी मिरवत असतानाच तिने बाबू बिपिन बिहारी दास मेधावी हा कायस्थ होता, याच्यासोबत तिने विवाह केला. ती चित्तपावन ब्राह्मण म्हणून ओळखली जाणारी आणि हा कायस्थ ह्यामुळे खालच्या जातीतील असल्यामुळे त्यांचा विवाह त्या काळी कलकत्त्यातील ब्राह्मणांना, पुरोहितांना अमान्य असा होता. इंडियन सिव्हिल ॲक्ट ॲरेजनुसार 13 ऑक्टोबर 1880ला तिने विवाह केला, जो त्यावेळी आंतरजातीय विवाह होता, ज्याला आपण आज लव्ह मॅरेज म्हणतो. 2020 साली देखील लव्ह मॅरेज केल्यानंतर किंवा आंतरजातीय विवाह केल्यानंतर आज देखील गावामध्ये उभयतांना, नवविवाहितांना, जोडप्याला जाळून मारण्यात येतं किंवा
त्यांचं जगणं मुश्किल होऊन जातं किंवा त्यांना परगावी तरी आश्रय घ्यावा लागतो. ही आज 2020ची गोष्ट आहे. तर विचार करा, 1880 जवळपास 200 वर्षापूर्वीची गोष्ट, जवळपास 140 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि ह्या 100 ते 150 वर्षापूर्वीच्या गोष्टीमध्ये, ह्या कालखंडामध्ये आंतरजातीय विवाह करणं किती धाडसाचं पाऊल पंडित रमाबाईंनी उचललं होतं. तिच्या पावलामधून तिने दर्शवून दिलं होतं की आंतरजातीय विवाह करणं किंवा जातीभेद मांडणं हे तिच्या विचारसरणीत बसणारं नव्हतं. त्यामुळे तिला कलकत्त्यातील ब्राह्मणांचा रोष ओढून घ्यावा लागला. पुढे 1880मध्ये तिचा एकमेव भाऊ श्रीनिवास, जो तिच्यासोबत होता, तो देखील आजारपणामुळे मृत्युमुखी पडला. ती लहानपणापासून गावगावी भटकत होती. तिच्या आईवडिलांचा मृत्यू तिने आपल्या डोळ्यांनी पाहिला होता. 16 वर्षाची होत असता ती आपल्या भावासोबत कलकत्त्याला आलेली होती. आणि कलकत्ता आल्यानंतर 4 वर्षांनंतरच तिच्या भावाचाही तिच्यासमोर मृत्यू झाला. आणि 20 वर्षाची ही तरुण आणि अनाथ परंतु विद्वान स्त्री कलकत्त्यामध्ये होती. आणि 1880मध्येच तिचं लग्न जेव्हा बाबू बिहारी दाससोबत झालं, त्यानंतर ती कलकत्ता सोडून आसामला गेली. आसामला असताना तिला एक मिशनरी भेटीसाठी येत होता आणि त्या मिशनरीने तिला बायबलच्या नव्या कराराची परत भेट म्हणून दिली. आणि तिला तो बायबलच्या नव्या कराराच्या गोष्टी सांगू लागला. मनुष्याला मुक्ती म्हणजे तारण का आवश्यक आहे, पापक्षमा कोण करू शकेल व ख्रिस्त कशासाठी आवश्यक आहे, आणि जगाच्या साठी मरण पावला तो पुन्हा उठला आणि त्याने जगाला सुवार्ता सांगण्याची आज्ञा का दिली. शत्रूवर प्रेम करा, गोरगरिबावर, लाचारांवर, दीनदुबळ्यांवर प्रेम करा, विधवा आणि अनाथांचा कैवार घ्या, जाचलेल्यांसाठी उभे राहा आणि त्या सर्वांची सेवा करा. ह्या सर्व गोष्टी बायबलमध्ये शिकवलेल्या आहेत. आणि ह्या सर्व गोष्टींचा खोल असा परिणाम पंडित रमाबाईच्या मनावर देखील झाला. तिचा हा नवा कराराचा अभ्यास मात्र तिच्या पतीला म्हणजे बाबू बिपिन बिहारी दासला आवडला नाही. त्याने रमाबाईला ख्रिस्ती मिशनरीपासून दूर राहायला सांगितलं. परंतु 1882ला पटकी, ज्याला आपण कॉलरा म्हणतो, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. अवघा 2 वर्षाचा वैवाहिक जीवनाचा हा कालावधी रमाबाईच्या वाटेला आला होता. आणि या 2 वर्षाच्या वैवाहिक कालावधीमध्ये तिच्या पदरी आता एक मुलगी होती, मनोरमा. आणि मनोरमाला घेऊन ती पुण्याला आली. पुणे 1882मध्ये पुण्याला आल्यावर पंडित रमाबाईंनी आर्य महिला समाजाची स्थापना केली. 30 नोव्हेंबर 1882ला आर्य महिला समाज यांची स्थापना दिवस म्हणून आर्य महिला समाजाला आपण पाहतो. पुढे आर्य महिला समाजाच्या शाखा या अहमदनगर, सोलापूर, ठाणे, पंढरपूर, बार्शी इत्यादी ठिकाणी देखील उघडण्यात आल्या. इथपर्यंत आपण पाहतो की ती एक हिंदू ब्राह्मण परिवारातील पंडित, सरस्वती उपाधी पावलेली आणि नावलौकिक आलेली एक हिंदू स्त्री म्हणून गणण्यात येत होती. आणि 1882मध्ये जेव्हा तिने आर्य समाजाची स्थापना केली तेव्हा देखील ती हिंदूच होती. तिची अजूनही ख्रिस्ताकडे वाटचाल झालेली नव्हती किंवा ख्रिस्ताची आणि तिची ओळख झालेली नव्हती. जरी तिने आसाममध्ये असताना ख्रिस्ताचा नवा करार अभ्यासला होता किंवा मिशनरीकडून तिने गोष्ट वाचली होती, ऐकली होती, पाहिली होती, अनुभवलं होतं, पण तिने ख्रिस्ताचा तोवर स्वीकार केलेला नव्हता. अर्थात ती एक समाजसुधारक म्हणून कार्य करत होती. आणि आर्य महिला संघ, आर्य महिला समिती ही जी संस्था आहे ही लहान मुलींच्या विवाहासाठी, ज्याला आपण म्हणतो की बालविवाहाच्या विरोधात उभी राहणारी संस्था होती. विधवांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणारी संस्था होती. आणि सतीची चाल, ज्याला आपण म्हणतो की पती मरण पावल्यानंतर त्याच्या जळत्या चितेमध्ये पत्नीला ढकलून देणं किंवा तिला कसलं तरी नशेली पदार्थ खाऊ घालून बेहोश करून बेशुद्ध अवस्थेमध्ये, त्या नशेच्या अवस्थेमध्ये तिला पतीच्या चितेवर जिवंत जाळणं, हा जो अघरी प्रकार होता, ह्या प्रकाराला समाजाने तेव्हा मान्यता दिलेली होती. परंतु ह्या मान्यतेविरुद्ध पंडित रमाबाई तिने आवाज उठवला होता. आणि स्त्रियांचं जे दबन चाललं होतं, ज्याला आपण म्हणतो की स्त्रियांवर जो अन्याय होत होता, त्याविरुद्ध तिने आवाज उठवला होता. आणि ह्या आर्य महिला समिती, आर्य महिला समाजाच्या माध्यमातून ती समाजातील, हिंदू समाजातील स्त्रियांना न्याय द्यायचं कार्य करत होती. ख्रिस्ताकडे वाटचाल. 1883ला पंचहौद मिशनतर्फे ती इंग्लंडला गेली. कारण तिने आर्य महिला संघ स्थापन केलेला होता. आणि आर्य महिला समितीमध्ये, समाजामध्ये अनेक स्त्रिया
आलेल्या होत्या, ज्या दुर्लक्षित होत्या, ज्या अन्याय आणि अत्याचारांच्या बळी पडलेल्या होत्या, ज्या बालविवाहाच्या याच्यातून सोडून आणलेल्या होत्या, ज्या सती जाणाऱ्या प्रथेतून सोडून आणलेल्या होत्या, त्या सर्वांचं ती आधार होती. त्या सर्वांना तिने सांभाळलेलं होतं आणि त्या सर्वांसाठी तिची इच्छा होती की तिने स्वतः उच्च शिक्षण घ्यावं आणि आपल्या आश्रमात असलेल्या विधवा स्त्रियांना त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांना प्रशिक्षित करणं आवश्यक होतं आणि ह्यासाठी तिला स्वतःला प्रशिक्षण घेणं आवश्यक होतं. आणि म्हणून केवळ आपल्या आसरी आलेल्या स्त्रियांचं प्रशिक्षण व्हावं, त्यासाठी ते स्वतः शिक्षण घेण्यासाठी आपल्या एकुलत्या एक मुलीला सोबत घेऊन पंचहौद मिशनतर्फे इंग्लंडला रवाना झाली. फक्त आर्य महिला समाजासाठी शिक्षण प्रशिक्षण घेण्यासाठी म्हणून ती इंग्लंडला गेली. त्यानंतर त्यांनी मात्र जेव्हा ती परतली तेव्हा ती हिंदू ब्राह्मण पंडित अशी नव्हती. तिने अजूनही ख्रिस्ताचा स्वीकार केलेला नव्हता. जेव्हा ती इंग्लंडला गेली तोपर्यंत तिने ख्रिस्ताचा स्वीकार केलेला होता. पण त्यानंतर असा काही चमत्कार झाला किंवा असं काही परिवर्तन झालं ते आपण पाहणार आहोत. त्यांना व त्यांच्या मुलीला ज्या ठिकाणी राहायला जागा दिली होती त्या ठिकाणी ख्रिस्ती नन कार्य करत होत्या. समाजाने टाकलेल्या स्त्रिया, वाम मार्गाला गेलेल्या स्त्रिया, आधाराविना व गरजू शोषित स्त्रिया यांच्यासाठी या नन्स खऱ्या मनोभावाने सेवा करत होत्या, खऱ्या तळमळीने सेवा करत होत्या. प्रभू येशूची शिकवण, दया व प्रीती ह्या त्या अक्षरशः जगत होत्या. हे सर्व पाहून रमाबाई प्रभावित झाल्या व त्यांनी विंटेज पॅरिस चर्च इंग्लंड येथे प्रभूचा स्वीकार केला आणि त्यांनी 1883ला त्या चर्चमध्ये बाप्तिस्मा घेतला आणि आता खऱ्या अर्थाने ते ख्रिस्ती झाल्या. ख्रिस्ती मिशनरी म्हणून आता जगाला त्यांची ओळख होणार होती. भारतात जेव्हा ही बातमी आली की पंडित रमाबाई आता ख्रिश्चन झाल्या आहेत, त्यांनी बाप्तिस्मा घेतला असून त्या आता ख्रिश्चन मिशनरी म्हणून ओळखल्या जातील, ह्या बातमीने संपूर्ण भारतातील रूढीवादी, परंपरावादी, सनातनी ब्राह्मण वर्ग संतापला. त्यांच्या समकालीन असलेले नामवंत समाजसुधारक देखील त्यांच्या कार्याला नंतर विरोध करू लागले, त्यांना नापसंत करू लागले. परिणामी इतिहासात पंडित रमाबाईंचं स्थान आज आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यांच्या कार्याचा बोलबाला व प्रसिद्धी झाली नाही. फक्त एकच कारण ह्या ठिकाणी आहे की त्या ख्रिस्ती धर्म त्यांनी स्वीकारला, त्या ख्रिस्ती झाल्या. त्यांना पंडिता व सरस्वती ही उपाधी बरं झालं की त्यांनी ख्रिस्त होण्याच्या आधी मिळवली होती. अन्यथा जर त्यांनी ख्रिस्त धर्म स्वीकारला असता तर कदाचित पंडिता ही उपाधी त्यांना मिळाली नसती आणि सरस्वती उपाधी त्यांना देण्यात आली नसती. नंतर त्यांचा गौरव हिंदू समाजाने ब्राह्मण पंडित म्हणून देखील केला नसता जर त्यांनी ख्रिस्त धर्म स्वीकारण्याच्या आधी ही पदवी मिळवली नसती तर. त्यांना साथ लाभली त्यांच्या ह्या कार्यासाठी ती फक्त महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची. या उलट त्यांच्या समकालीन असलेले लोकमान्य टिळक यांनी आपल्या वर्तमानपत्रामधून पंडित रमाबाईंचा विरोध करत मुक्ती मिशन म्हणजे 2500 स्त्रियांचा कारागृह आहे अशी तिखट प्रतिक्रिया वर्तमानपत्रामधून दिली होती. त्यांच्या समकालीन असणारे स्वामी विवेकानंद यांच्याशी त्यांचे फारसे पटले नाही. विवेकानंद शिकागो येथील नावाजलेले भाषण याची आपल्याला जाणीव आहे, आपण ते ओळखतो. स्वामी विवेकानंद हिंदू धर्माचे पुरस्कर्ते होते व परदेशात दौरे करत होते आणि हिंदू धर्माची प्रतिमा परदेशामध्ये उज्ज्वल करत होते. त्याच वेळेत अमेरिकेमध्ये आणि इंग्लंडमध्ये पंडित रमाबाई देखील आपल्या व्याख्यानासाठी जात होत्या, त्यांना व्याख्यानासाठी बोलवले जात होते. हे दोन महान समाजसुधारक पंडित रमाबाई आणि स्वामी विवेकानंद पाश्चात्य देशांपुढे आपापलं मत मांडत होते, आपापले विचार मांडत होते. पंडित रमाबाई भारतातील स्त्रियांवर कशाप्रकारे अन्याय होतो, बालविवाह कशाप्रकारे केला जातो, सतीची प्रथा, विधवांचे सामाजिक निस्थान, स्त्री शिक्षण ह्या विषयातून भारताची लंगडी बाजू, गलिच्छ प्रतिमा पाश्चात्य देशांपुढे मांडत होत्या आणि एकीकडे स्वामी विवेकानंद हिंदू धर्माचे श्रेष्ठत्व जगापुढे मांडत होते आणि आपल्या मिशनरी सेवा कार्याला मदतीचे आवाहन करत होत्या. त्यामुळे ह्या दोन महान समाजसुधारकांमध्ये वितुष्ट निर्माण झालं आणि इतिहासात तशी नोंद आहे. द हाय कास्ट हिंदू वुमन ह्या आपल्या पुस्तकामध्ये शोषित स्त्रियांसाठी त्यांनी प्रखरपणे बाजू मांडलेली आहे आणि पाश्चात्य जगासमोर त्यांनी भारतातील स्त्रियांचं स्थान उघडकीस केलं आहे. त्यामुळे साहजिक आहे की घरातली गोष्ट बाहेर काढली
त्यामुळे जसा पुरुषाला राग येतो तसाच काहीसा राग या पुरुषी अहंकाराने किंवा पुरुषप्रधान संस्कृतीने भरलेल्या समाजसुधारकांना त्यावेळी आला. सेवा. ब्रिटिश सरकारकडे 1883मध्ये ब्रिटिश सरकारने भारत शिक्षण आयोग ह्याद्वारे हंटर आयोगाची स्थापना केली होती. भारतामधील शिक्षण कशाप्रकारे असावं यासाठी एक आयोग स्थापन करण्यात आलेला होता आणि त्या आयोगाकडनं मतं मागवण्यात आले होते की भारताला कशाप्रकारे शिक्षित करायचं. या आयोगासमोर भारतातील स्त्री शिक्षणाविषयी पंडित रमाबाईंनी काही सूचना मांडल्या, काही सूचना ठेवल्या आणि त्या सूचना त्यांना पटवून दिल्या. त्यांच्या मते भारताला जर सुशिक्षित करायचं असेल, भारताला जर पुढे न्यायचं असेल तर जास्तीत जास्त महिलांना डॉक्टर आणि टीचर केलं पाहिजे आणि ह्यासाठी ती आग्रही होती आणि त्यासाठी त्यांनी पाठपुरावा देखील केला. तिच्या कार्याची दखल पुढे राणी व्हिक्टोरियाने देखील घेतली आणि राणी व्हिक्टोरियाच्या कानी देखील पंडित रमाबाईंचं वक्तव्य गेलं, पंडित रमाबाई यांचे विचार पोहोचले आणि म्हणून 1900मध्ये राणी व्हिक्टोरिया यांनी पंडित रमाबाईला केशरी हिंदचा पुरस्कार देऊन, गोल्ड मेडल देऊन त्यांचा सन्मान केला. जरी भारतीय समाजसुधारक त्यांच्या कार्याचा विरोध करत असले किंवा त्यांच्या कार्याची दखल घेत नसले तरी राणी व्हिक्टोरियाने मात्र स्त्रियांसाठी केलेल्या तिच्या कार्याचा गौरव केला, स्त्रियांसाठी केलेल्या तिच्या कार्याचा त्यांनी ह्या ठिकाणी कार्याला सलाम केला आणि तिला उत्तेजन आणि प्रेरणा मिळाली. लैंगिक समानता ह्यावर तिचं ठाम मत होतं आणि यावर भाषण देत असताना अनेकदा तिने पाश्चात्य देशांमध्ये श्रोत्यांच्या टाळ्या मिळवल्या आणि उल्लेखनीय असे भाषणं तिचे आज देखील इतिहासामध्ये लिहिले गेलेले आहेत. आणि याचा परिणाम म्हणून भारतातील पहिली महिला डॉक्टर हंटर आयोगासमोर आपली साक्ष दिल्यानंतर, हंटर आयोगाला काही सूचना दिल्यानंतर त्याचाच परिणाम म्हणून भारतातील पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांची पुढे शिक्षणासाठी अमेरिकेला रवानगी झाली. आणि आनंदीबाई जोशी यांच्या पदवीदान समारंभासाठी देखील हजर राहण्यासाठी, उपस्थित राहण्यासाठी पंडित रमाबाईंना अमेरिकेमध्ये बोलवण्यात आले होते. डिसेंबर 1887ला अमेरिकन रमाबाई असोसिएशनची स्थापना त्यांनी केली. त्यांच्या बोस्टन येथील चाहत्यांनी ही स्थापना केली आणि 1887ला अमेरिकन रमाबाई असोसिएशनची स्थापना करण्यात आली. आधी त्यांनी आर्य महिला संघाची स्थापना केली होती, तेव्हा त्या केवळ हिंदू महिला होत्या. पण आता 1887ला 5 वर्षानंतर अमेरिकन रमाबाई असोसिएशनची स्थापना त्यांच्या चाहत्यांनी, त्यांच्या प्रशिक्षकांनी बोस्टन येथे केली आणि त्याद्वारे हिंदू विधवांसाठी निवासी शाळेला आर्थिक मदत दिली जात असे. आणि हिंदू विधवांसाठी निवासी शाळेला आर्थिक मदत करणे, त्यांच्यासाठी फंड गोळा करणे हे कार्य या संस्थेमार्फत, अमेरिकन रमाबाई असोसिएशनच्या मार्फत केलं जात होतं. त्याच काळामध्ये द हाय कास्ट हिंदू वुमन ह्या त्यांच्या पुस्तकाच्या 10,000 प्रती पाश्चात्य देशामध्ये विकल्या गेल्या होत्या आणि त्या पैशातून देखील आर्थिक मदत म्हणून पंडित रमाबाईंच्या कार्याला हातभार लागला होता. लोकांसमोर महाराष्ट्रातील ब्राह्मणवादी पितृसत्तेचं वर्णन या पुस्तकामध्ये त्यांनी मांडलं होतं की भारतामध्ये स्त्रीला कशाप्रकारे नगण्य किंवा दुय्यम स्थान आहे. मुलगी विवाह करून गेल्यानंतर तिला आपल्या वडिलांच्या मालमत्तेमध्ये अधिकार नाही. मुलीला बालविवाह करण्याची सक्ती आहे. मुलीला हुंडाबळीसाठी बळी दिलं जातं आणि मुलीला विधवा झाल्यानंतर सामाजिक तिचं स्थान नाकारलं जातं, तिची अवहेलना केली जाते. हे सारे मुद्दे पंडित रमाबाईंनी आपल्या द हाय कास्ट हिंदू वुमन ह्या पुस्तकात मांडले होते आणि त्या पुस्तकाच्याद्वारे भारतातील स्त्रीचं स्थान, भारतातील स्त्रियांवर होत असलेला अन्याय याची ओळख पाश्चात्य जगाला झाली होती. स्त्रीला पुरुषप्रधान संस्कृतीत समान वागणूक मिळावी, त्यासाठी तिला शिक्षण मिळावं, सामाजिक जाचक रूढी आणि बंधनं ही नष्ट व्हावीत, विधवांचा सन्मान व्हावा, स्त्री स्वतःच्या पायावर उभी राहावी, अन्याय आणि विरोधात तिने आवाज उठवावा असा प्रामाणिक हेतू पंडित रमाबाईचा होता. त्यासाठी त्यांनी शारदा सदन ही संस्था 18 मार्च 1889 रोजी उघडली. शारदा सदनमध्ये येणारी पहिली मुलगी शारदा नावाची मुलगी होती. शारदा नावाची पहिली विधवा शारदा सदनमध्ये आली आणि म्हणून त्या संस्थेला, त्यांनी त्या सदनला शारदा सदन हे नाव दिलं. शारदा सदन नंतर मुंबईला हलवण्यात आलं. कृपा सदन हे देखील असं सदन आहे ज्या ठिकाणी शोषण झालेल्या स्त्रियांचं त्या ठिकाणी ते आधारगृह आहे. प्रीती सदन
अपंग आणि निराधार स्त्रियांसाठी प्रीती सदन हे त्यांनी स्थापन केलं. मुक्ती सदन, निराश्रित विधवांसाठी हे मुक्ती सदन आहे, ज्या ठिकाणी आपण मागे सांगितलेल्याप्रमाणे 2500 स्त्रिया, 2500 स्त्रिया मुक्ती सदनमध्ये होत्या, ज्या विधवा आणि निराश्रित होत्या. 1900 गुजरातमध्ये जेव्हा दुष्काळ आला, उपासमार होऊ लागली, त्या काळामध्ये अनेक तरुण स्त्रिया आणि विधवा स्त्रिया गुजरातमधून येऊन महाराष्ट्रामधील केडगाव या ठिकाणी मुक्ती मिशनला त्या आश्रयाला आल्या. सायं घरकुल हे सदन वृद्ध आणि आजारी महिलांसाठी आहे. सदानंद सदन हे लहान मुलींच्या शिक्षणासाठी हे सदन आहे. अशा प्रकारे शारदा सदन, कृपा सदन, प्रीती सदन, मुक्ती सदन, सायं घरकुल आणि सदानंद सदन हे सदन पंडित रमाबाईंनी सुरू केले आणि निराश्रित, विधवा, अनाथ, अपंग, अंध, आजारी, वयोवृद्ध, लहान मुली अशा सर्व प्रकारच्या स्त्रियांना तिने आधार दिला. त्या सर्वांची ती माता झाली आणि म्हणून तिला बहिष्कृतांची माता म्हणून गणण्यात येतं. ह्या सर्व महिलांना आधार देणं, दीनदलित, गरजू, गोरगरिबांची माता बनणं आणि ती माता म्हणून संबोधण्यात येणं हा तिच्यासाठी मानाचा भाग होता. हा तिला असणारा सर्वोच्च पारितोषिक होतं. तिने आपलं सर्वस्व गमावलं होतं. उपासमारीमुळे तिचे आईवडील, तिची थोरली बहीण हे 1974 मरण पावले होते, 1874 मरण पावले होते आणि 1880 तिचा जो एकुलता एक भाऊ जो जिवंत होता तिच्या कुटुंबातला, तो देखील आजाराने मरण पावला होता आणि 82 तिचा पती तो देखील मरण पावला होता. म्हणजे 74 ते 82 ह्या 8 वर्षाच्या कालखंडामध्ये तिने आपले परिवारातील 4 सदस्य गमावले होते. त्यामुळे तिला दुःख, उपासमार यांचा अनुभव आणि जाणीव होती. गरिबी, लाचारी, समाजातील विधवांचं स्थान, त्यांची दुरावस्था, निचावस्था हे तिने स्वतः अनुभवलं होतं आणि म्हणून तिला आलेल्या अनुभवातून, तिने सोसलेल्या अन्यायातून, तिने आपल्या अंगी असलेल्या ज्ञानाचा, आपल्या अंगी असलेल्या भाषेचा, वक्तृत्व कौशल्याचा उपयोग तिने करून घेतला आणि शोषित स्त्रियांच्या कल्याणासाठी ती उभी राहिली. स्वतःच्या घरादारासाठी, मान सन्मानासाठी तिने जगाचं ठरवलं असतं तर कदाचित जर तिने ख्रिस्ती धर्म स्वीकारला नसता, जर ती ख्रिस्ती मिशनरी झाली नसती, तर हिंदू समाजामध्ये ब्राह्मण राहून तिला आज कदाचित संत महात्मा अशी बिरुदे लागली असती आणि संत महात्मा म्हणून तिची ओळख झाली असती. कदाचित तिच्या नावाने मंदिरं बांधली गेली असती, कदाचित तिच्या नावाने यात्रा निघाली असती आणि ठिकठिकाणी तिच्या नावाचे पोस्टर असते, पुतळे असते, चौकामध्ये तिचा पुतळा उभा राहिला असता जर ती ख्रिस्ती झाली नसती तर. परंतु तिने ख्रिस्ताची प्रीती अनुभवली, ख्रिस्ताची प्रीती जगाला देण्यासाठी ती तयार झाली, ख्रिस्ती धर्म स्वीकारला आणि म्हणून ती इतिहासाच्या पानांमधून पुसली गेली. तिच्या कार्याची दखल हिंदुत्ववादी पुरुषप्रधान संस्कृतीने घेतली नाही. उलट तिचा हेडमोर करण्यात आला. हेतू पुरस्कार तिला भावी पिढीपासून तिचं कार्य वंचित ठेवण्यात आलं, ते लपवण्यात आलं. सरकारी मदतीचा हात व प्रसिद्धी कधी पंडित रमाबाईला लाभली नाही. या उलट आपण पाहतो की जे जलसिंचनावर कार्य करतात, जे उत्तम क्रिकेटसारखा खेळ खेळतात किंवा जे अतिरेकी विरोधात कधी उभे राहतात शिक्षणासाठी, अशा सर्वांना नोबेलसारखे, मॅगसेससारखे, भारतरत्नसारखे पुरस्कार दिले जातात आणि त्यांचं गौरव केलं जातं. कारण ते भारतातील बहुसंख्य हिंदू समाजातून, हिंदू धर्मातून किंवा उच्चवर्णीय किंवा उच्च जातीय ब्राह्मण समाजातून किंवा ब्राह्मण जातीतून असतात. म्हणूनच ख्रिस्ती मिशनरीला किंवा ख्रिस्ती समाजातून येणाऱ्या सामाजिक सुधारकांना अशी पारितोषिकं देणं म्हणजे भारतीय सरकारला किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला कदाचित शक्य होणार नाही. फक्त रमाबाई तेवढीच कोणाला या पुरस्कारासाठी दिसली नाही, कारण तिने ख्रिस्ती होणं स्वीकारलं होतं आणि तिच्या ह्या ख्रिस्ती होणं स्वीकारल्यामुळेच राजकीय आणि सामाजिक पुढाऱ्यांमध्ये तिच्याविषयी असंतोष होता. तरी प्रभूच्या ठाई तिला सन्मान आहे. इतर अनेक जे पुरस्कार तिला मिळाले तिच्या जीवनपणी, त्याविषयी आपण थोडक्यात पाहूया. सन्मान 1900 गोल्ड मेडलद्वारे केशरी हिंद हा पुरस्कार राणी व्हिक्टोरियाने तिला दिला. 1920 पोस्टाचं तिकीट तिच्या नावाने जाहीर केलं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने. आपण जर विचार केला तर 1920 हा ब्रिटिशांचा कालखंड होता. भारत तेव्हा स्वतंत्र झालेला नव्हता आणि ब्रिटिश गव्हर्नमेंट भारतावर राज्य करत होतं आणि म्हणून हे जे पुरस्कार मिळाले, गोल्ड मेडल मिळालं
केशरी हिंद पुरस्कार मिळाला, किंवा 1920मध्ये पोस्टाचे तिकीट तिच्या नावाने सचित्र निघालं ते ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या मेहरबानीमुळे. स्वतंत्र भारतामध्ये किंवा भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंडित रमाबाईच्या कार्याला कुठेही उजाळा मिळाला नाही, कुठेही तिच्या कार्याची दखल घेतली गेली नाही किंवा कुठेही तिच्या कार्याचा उदो झाला नाही. शुक्रग्रहाच्या एका कॅरेक्टरवरून तिचं नाव ठेवण्यात आलं, किंवा तिला त्या शुक्रग्रहाच्या एका कॅरेक्टरला तिचं नाव देऊन तिचा सन्मान करण्यात आलेला आहे. आणि मुंबईमध्ये ह्युजेस रोड ते नाना चौक ह्या रस्त्याला पंडित रमाबाई हे नाव देऊन तिचा सन्मान करण्यात आला. ह्या सर्व गोष्टी 1922पर्यंतच्या, म्हणजे तिच्या मृत्यूपर्यंतच्या, म्हणजेच अर्थात ब्रिटिशकालीन भारतातल्या. स्वतंत्र भारतामध्ये तिला कधीच सन्मान मिळाला नाही, आणि म्हणून ती एक खेदाची गोष्ट ख्रिस्ती समाजामध्ये आहे किंवा विश्वासणाऱ्यांमध्ये ही गोष्ट आहे की पंडित रमाबाईच्या कार्याला न्याय मिळाला नाही, तिचं पाहिजे तसं कौतुक झालं नाही. पण तरी देखील सर्वात मोठा उपहार, पारितोषिक म्हणजे जीवनाचा मुकुट पंडित रमाबाईला प्रभू श्री ख्रिस्त स्वतः देणार आहे, आणि स्वर्गात उच्च पदस्थ असं आसन तिला मिळणार आहे. आणि आम्ही सर्वजण तेव्हा तिच्यासाठी टाळ्या वाजवून तिच्या कार्याला दाद देणार आहोत, हा ठाम विश्वास आहे. जगाने दखल घेतली नाही म्हणून सेवाकार्य कधी थांबवू नका. तर विधवा, अपंग, निराश्रित, शोषित, अंध ह्या सर्व स्त्रियांसाठी नेहमी मदतीचा हात पुढे करा, ही शिकवण आपल्याला पंडित रमाबाई यांच्या जीवनचरित्रावरून मिळते. मृत्यू 5 एप्रिल 1922 रोजी मुक्ती मिशन केडगाव येथे ॲक्यूट ब्रॉन्कायटिस ह्या आजाराने वयाच्या 64व्या वर्षी प्रभुसेवेमध्ये सतत तेवत राहणारी ही पंथी आपल्या कार्याचा प्रकाश मागे टाकत प्रभूमध्ये शांत झाली.